जिल्ह्यातून असंख्य इथे दाखल होता टीम विरातन सफाळे आज विलास वाघे यांनी हा संघ बांधला। खरं तर मल्हार 11 मंगलपूर्ती विरातन ऑन साइडला खेळलाय फटका चांगला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका हा पहिला बार विरातनचा षटकार। बांधण्यात आला। पालघर जिल्ह्यातून हा संघ दाखल झाला। हात ट्रॅकर होता ऑन साइडला खेळलाय खेळाडू आहे डीप मध्ये। यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड होतो। एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल एक पडली गेली। धावफलक पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। एक सिंगल धाव ऍड केली गेली। धावफलक पुढे सरकतो। टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली। अर्जुन बांगर षटक क्रमांक पहिले घेऊन आला। 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली। गोलंदाज अर्जुन वरती आक्रमण चढवला। 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। 3 चेंडूचा खेळ संपन्न। अजून एक चांगला फटका यावेळेस देखील क्षेत्र निवडले। एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत बाली भागरे चेंडूला उत्तम फेक करतात। दरम्यान धाव मिळेल ते सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही। या सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय। 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। गोलंदाज अर्जुन बॅटची कडा आहे। थडमांचा खेळाडू पुढे सरकतोय आणि आता एक मोठा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम विरातन संघाला। फलंदाज बाद अजय गायकवाड यांचं हे संगीत आपण ऐकला। धावफलक 10 या आकड्यावरती एक षटकार जरूर आलाय तर देखील धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। अर्जुन बांगर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। हार्दिकला तुम्ही पाहता जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनॅट नंबर 3 वरती। गोलंदाज अर्जुन ऑन साइडला मेडिफिकेटला टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका सिक्सर। संपन्न झालाय। बॅटिंग करत असताना
16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मल्हार 11 मंगलमूर्ती विराधन टीम बॅटिंग करते. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आपण पाहिल्यात. यावेळेस मात्र बॅटिंग करत असताना गोंदास तयार. अजून एक चांगला फटका. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. खेळाडू तुम्ही पाहता मिड विकेटला उपस्थित होता, त्याने चांगला झेल टिपला आणि आता अखेर अजून एक फलंदाज मैदान सोडतोय. फलंदाज बाद. खेळाडू नवीन खेळाडू मैदानाच्या पदे तुषार आता दाखल होतोय. तुषार केनी आता दाखल झालेत या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय. पहिल्याच बॉलवरती बाबेशला सफलता मिळतीये आणि एक मोठी विकेट त्याने संपादित केली आहे. खरं तर प्रणय पाटीलला आपण पाहिलं जो मात्र लवकर बाद झाला. तदनंतर रितेश केनीला आपण पाहिलं त्याच्या बॅटपडून 2 धावा तो देखील मैदान सोडतोय. नवीन खेळाडू भावेश हार्दिक येतोय आणि तुषार इथे देखील पंचांकडे दाद मागितली आहे. घडलंय काय आणि इथे मात्र ऑफस्टिक उखाडली आहे. अजून एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. तुषारला आपण पाहिलं तुषारच्या साथीनं हार्दिक तुषार मैदान सोडतोय. ऑफस्टिक त्याची उखाडली आहे. अजून एक धक्का लागतोय. सलग 2 फलंदाज आता बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या पदे प्रथमेश दाखल झाला या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज भावेश. इथे देखील हॅट्रिकची संधी आहे. एस्टनच्या मागे फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धावा इथे मिळतील या शंकात नाही. हॅट्रिकची संधी इथे मात्र निर्माण झाली होती परंतु व्यवस्थित बॅटमध्ये हा चेंडू नव्हता. दरम्यान 2 धावा. तिसऱ्या बॉलवरती आता या 2 धावा येतात. 2 चेंडूवरती वाट पाहावी लागली कारण 2 फलंदाज लवकर बाद झाले आणि आता प्रथमेशच्या बॅटमधून या 2 धावा. धावफलक 18 आकडावरती पुढे सरकत असताना दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ ताकदीचे संघ आहेत या मैदानावरती. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंकात नाही. एका बाजूला तुम्ही पाहताय शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय रितेश असेल प्रथमेश असेल. चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलाय. हार्दिक फटका चांगला आहे. इथे देखील धावा चांगल्याच मिळतील. बॉल चालला स्क्वेअर लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका. 4 धावा. पुढे सरकतोय. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 फलंदाज बाद झालेत.
धावफलक आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 22. इथे देखील लाईन चेक करावे लागेल. पंच खरं तर डॉट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक चौकार जरूर आलाय. धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे आता स्थिरावला 22 सेकंदावरती. 4 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला या बॅच मध्ये. गोरदास यार पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, काही फायदा नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय आणि या चौकारच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती 26 धावा. नुकताच ज्यांचा शुभागमन झाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, वॉइस ऑफ वाकलन ओमकारजी शेट्टी सरांचा आता शुभागमन झालं. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच माध्यमातून आज विरातन संघ या मैदानावरती दाखल झालाय. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 घेऊन स्वतः संघ नायक आता दाखल होतोय. रोशन वेखंडेला तुम्ही पाहताय. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झाले. खरं तर पॉवर प्लेची संसारमध्ये आता पूर्णपणे अटपर लावली आहे आणि आता 3ऱ्या षटकामध्ये यावेळेस गोलंदाज रोशन दाखल होतोय. हर्षद मस्कर यांचं शुभागमन झालं. वेलकम स्वागत आहे मॅम फ्रॉम वालिवली. आणि आता 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा रोशन दाखल झाला. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला अर्जुननं धाबा खर्च केल्या 16. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धाबा खर्च केल्या ते म्हणजे गोलंदाज भावेशनं. आता 3रं षटक घेऊन दाखल होतोय गोलंदाज रोशन. यास 2 विकेट देखील संपादित केला भावेशनं. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यानं केला. रोशन राईट आर्म ओव्हर द विकेट. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. 20 मिनिटांचा अवधी आहे, लक्षात असू द्या. रोशन पहिला बॉल चांगला फटका आहे. कव्हरला खेचलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचतोय. एक सिंगल एक पडली. सिंगल वरती थांबावा लागेल. टीमची टोटल संघच्या साथीने आता पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 षटकांची मॅच. 5 षटकाच्या मॅचमध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा व्हायला हव्या. कारण दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शहापूरचा बंटर बॉय देखील एक चांगला खेळाडू आहे. खरं तर अर्जुन बांगरला तुम्ही पाहताय खुल्या गाठातून देखील सिल्वर स्टार भिवंडी या संघामध्ये तो खेळत असतो. TDPLची स्पर्धा देखील त्याने गाजवली आहे. इथे चांगली गोलंदाजी होती. टप्पा पडला. बॉल मात्र थोडंसं बाहेरच्या बाजूला वळण जरूर घेतोय आणि थेट निघून देखील चालला असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 बॉलला संपन्न झालेत. 1 धाव खर्च केले रोशन वेखंडेनं. स्टॅकिंग वरती प्रथमेश. इथे देखील पुन्हा एकदा तोच चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. लाईन आणि लेथवरती गोलंदाजी होती. सलग 2 बॉल आता उभा ठेवलाय प्रथमेशला या बॅचमध्ये. खरं तर रितेशची विकेट भरपूर महत्त्वाची होती या बॅचमध्ये, जो मात्र अगदी सीमेरेषेवरती ज्याचा झेल टिपला त्याच्या नावानं संघ ओळखला जातो. आणि आत्तापर्यंत तुम्ही पाहताय 2 चौकार प्रथमेशच्या बॅटमधून आले जरूर. इथे देखील पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर लेगबायच्या स्वरूपात आय थिंक ही धाव इथे एकपडली जाते. 4 चेंडूमध्ये फक्त यस लेगबायच्या स्वरूपात 2 धाबा खर्च केल्या. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीम मल्हार 11 विरातन सफाळे हा संघ मैदानावरती खेळतो. रोशननं 4 चेंडू फेकले. 2 धाबा त्याने खर्च केल्या. 28 धाबा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकिंग वरती हार्दिक पांड्याप्रमाणे आता बॅटिंग करावी लागेल, कारण संघ कुठे ना कुठे थोडंसं अडचणीत सापडलाय जरूर. इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना धाव घेण्याचा प्रयत्न होता हार्दिकचा आणि हार्दिकला एक चिकी सिंगल देखील मिळते. धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 22च्या स्वरूपात एक सिंगल मिळते. 29 धावा. गोलंदाज रोशन यावेळेस देखील 1 मोर डॉट बॉल. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय.
धावा फक्त 3 खर्च केल्या रोशन वेखंडेनं, स्वतः संघनायक आहे आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय काय गोलंदाजी केली आहे रोशनच्या माध्यमातून. आकाश पाटील देवरून यांचं देखील आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. देवरून टीम देखील आता दाखल झाले. विनर विनर असा सामना आम्ही खेळणार आहोत. कडाव संघ पुढे सरकलाय आणि आता या दोन टीमच्या दरम्यान जो सामना संघ जिंकेल त्यांचा लगेच सामना आम्ही खेळणार आहोत. बाली येतोय, बाली भागरे, षटक क्रमांक 14. यावेळेस देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना आतापर्यंत आपण पाहतोय जवळ 7 चेंडू संपन्न झालेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्या टीम बोरशेती संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. लेगशिकच्या बाहेर हा चेंडू होता आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल करत असताना धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली टोटल आता सेट झालं या मॅचमध्ये. अजूनही 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. बाली भागरेला तुम्ही पाहता. खरं तर दापिवलीची स्पर्धा याच खेळाडूंना गाजवली होती, परंतु काही धावांनी अर्जुन बांगर पुढे सरकला आणि ती बाईक मॅन ऑफ द सिरीजची अर्जुनने जिंकली होती. अर्जुनच्या नावावरती होती, परंतु चांगला क्रिकेट बालीचा देखील आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिला. बोरशेती संघ जो मात्र एक मोठा संघ आहे शहापूर तालुक्यातील. इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 2 बॉल आता बीट करतो. स्टॅकिंग रेटवरती हार्दिकला तुम्ही पाहता, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता तोच हार्दिक आता पूर्णपणे इथे मात्र धावा येत नाहीये. थोडंसं अडचणीत कुठं ना कुठं सापडलाय टीम विराथन. इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेचला जरूर, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडूला फेक करतील. दरम्यान 2 धावा एकपणाचा प्रयत्न होतोय. 2 धावा भरपूर वेगाने इथे देखील एकपटल्या गेल्या. धावफलक 32 आकड्यावरती जात असताना षटक क्रमांक 14 आता मार्गस्थ या मॅचमध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतीये टीम बोरशेती. मल्हार 11 मंगलमूर्ती विरातन हा संघ मैदानावरती खेळतोय. विलास वाघे या खरबईचे त्यांनी हा संघ बांधला या स्पर्धेमध्ये. अजूनही 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. गोलंदाज बाली. इथे फटका फसलाय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. जेल स्वीकारना का पाहावा लागेल आणि आता अजून एक खेळाडू हार्दिकला मैदान सोडावा लागतोय. फलंदाज बाद. एकामागे एक धक्का आता लागत चालेत. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्वतः संघनायक नयन आता दाखल होतोय या मॅच मध्ये. यावेळेस देखील आडवा बाटणा खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॅटच्या बदला बॉल मात्र निघून चाललाय. यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 14 5 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. 3च धावा आतापर्यंत खर्च केल्या बालीने देखील. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हाताचा पिसारा फुलवलाय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय आणि आता षटकाराच्या साथीने धावफलक 38 धावा.
समाप्त झाले. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 फलंदाज बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये रोशन वेखंडे आता स्वतः संघनायक दाखल झाला. समोर आपण पाहतोय ज्याच्या बाटमधून 2 चौकार आलेत. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. दात मागतात पंचाकडे. एक धाव तर एक पटी दुसरीचा प्रयत्न होतोय. नकार दिलाय. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत टीमची टोटल 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर रोशन वेखंडेला तुम्ही पाहताय जो मात्र गोलंदाजी करतोय. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्टार्टिंग गिरवरती नयन किनी जो स्वतः संघनायक आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, या बॅचमध्ये आता धावा बनवाव्या लागतील. फटका चांगला गॅप मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मोकळ्या क्षणी ठोकलाय चौकार. बॅट मधून खरं तर स्वतः संघनायक आहे आणि आता संघाचा राजा मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. कारण ज्यावेळेस 4 फलंदाज बाद झाले, संघ अडचणीत सापडला होता, त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल झाला आणि आतापर्यंत तुम्ही पाहता 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि आतापर्यंत 11 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करतोय. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या बॅचमध्ये. इथे देखील चांगला फटका फाईन लेगला क्लिअर करतोय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे. आउटफील्ड भरपूर फास्ट गवताच्या गालीचा पसरलाय आणि त्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. नका गुरुदास रोशन राईट ओव्हर द विकेट. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा इथे संपर्क नाहीये. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न बसतोय. 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी मोकळा निश्वास आता सोडला असेल. रोशनने देखील धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या बॅच मध्ये. 47 पहिला डाव सुरू आहे. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. सिंगल ब्रेक पडली. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. आणि दुसऱ्या धाब्यासाठी आता फलंदाज प्रथमेश मैदान सोडतोय जरूर. 9 चेंडूमध्ये 10 धावा प्रथमेशच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 5 चेंडूमध्ये 14 धावांवरती बॅटिंग करतोय तो म्हणजे बॅट्समन नयन. आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नवनाथ. शेवटचा 1 बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. स्टॅकिंग वरती नयन याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. गोलंदाज सज्ज होतोय. एक षटकार देखील आला. रोशन समोर नयन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र इथे मात्र चालवायचं होतं. शेवटच्या बॉलवरती फक्त मिळते ती सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती. 22च्या स्वरूपात हे सिंगल मिळणार आहे आणि आता 50 धावांचा टार्गेट इथे सेट झालाय.
महाराष्ट्राचा एक गोड आवाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे आमचे जवळचे मित्र ओंकारजी शेटे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आवाज बदलापूरचा, आवाज आपुलकीचा आणि हक्काचा पण ऐकत होतात. मिस्टर मॅन इन गोल्डन फॉर्म राहुल चव्हाण. धन्यवाद राहुल सर. आणि के के आज आपल्या सोबत आहे. सध्या फार बिझी शेड्यूल कॉमेंटेटरपैकी एक आहे करण कान. बेस्ट ऑफ लक फॉर ब्राईट फ्युचर. न्यू सीझन. बोरशेती नावापुढे काय लागतं? बस स्टॉप. बस स्टॉप बोरशेती ते नाव ज्या नावानं शहापूरच्या क्रिकेटकडे नजरा खेळून ठेवण्यास भाग पडल्या. आणि आत्ताच अलीकडे झालेला महाराष्ट्रातील ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, केंद्रीय पंचायत राजमंत्री चषक आणि तिकडनं चॅम्पियनचं टायटल जिंकून आलेलं नाव आहे बोरशेती. मजा आला मॅचला. त्यांच्या अगेन्स्ट खेळती या मैदानाच्या आतमध्ये मल्हार 11 मंगलमूर्ती विराथन. जवळजवळ इथनं 3.5 तासाचा प्रवास पार करून सफाळे विभागातनं पालघर जिल्ह्यातनं विराथन मैदानावरती दाखल झाला. त्यांचं देखील करूया बदलापूर वांगणी क्रिकेटच्या या भव्य दिव्य स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मैच ऑन. सलामीची जोड़ी मैदानावरती आली है. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. ओपनिंग प्लेयर मैदानावरती दाखल होती है भावेश विशे. त्याच्या सोबतीनं बाली भागरे मैदानावरती आला. 128 चौकार आणि 97 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. या मॅच मध्ये मारायचे फक्त 5 टार्गेट सहज चेस करू शकते मैदानावरती टीम या ठिकाणी बोरशेती. 30 बॉल 50 टार्गेट प्रति षटकामागे सरासरी 10ची बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय गोलंदाज सफाळेचा वंडर बॉय प्रणय पाटील. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन होतीये. फिल्डिंग आपण पाहूयात. एक ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑन आणि एक समोर लॉंग ऑफ. विशेप मध्ये फील्ड सेटअप झाला. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर सर्कलच्या आत. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती वार. बॉल चालला सीमारेषा पार आणि हा येतो बाळी भागरेच्या बॅटमधनं. बेस्ट ऑफ बोरशेतीचा ब्रँड. एक बेस्ट अँड बेटर कडक पाटीलचा पहिला बॉल फ्रंट फुटला पुढे आणत कमेंट केलं होतं आधी शॉटला की एक मोठा फटका सजवायचा. बाई भागरेसाठी पुढचा बॉल ड्राईव्ह केलं समोर अलॉंग दी कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. बबलू थोडासा वेळ घेतो रितेश आणि त्याच दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पाहायला मिळते 8 धावा. 28 बॉल 42. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 8 आलेत. राजेश साळवी अप्रतिम सुंदर गुणलेखन करतात. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरच्या निर्णयाची पाहूयात वाट. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट्स बिग 6.
देशाला बॉलिंगमध्ये ते कव्हर करायचं प्रणयला. हा लाईन चेक करावी लागेल. लेग स्टिकला होता बॉल, त्यामुळे अंपायरनं सरळ सांगितलं आउटसाइड द लेग, नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे फ्लाय होतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 15 या आकड्यावरती. ज्ञानेश्वर सवारे बेस्ट ऑफ बोरशेतीचे पुरस्कार विराथनचे त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक होमगार्डमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावर प्रणय पाटीलला टार्गेट केलं. सेनापतीवरती वार केला, सेना ढासळणार आणि मैदानावरती तेच चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं. 19 धावा धावफलकावरत. अंतिम बॉल पहिला P1 मधला. इथे लाईन चांगली आहे. फायनली कमबॅक प्रणय पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपलंय. मैदानावरती पहिलं धावफलकावरती धावा मथुरपेक्षा जास्त सध्या तूच पळतोय. षटक संपलं. मैदानावरती पहिलं रन झालेत 19. इट्स ओव्हर टू यू. प्रेझेंटेशन बॉक्स राहुल चव्हाण तिकडे उपस्थित आहे. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं ज्ञानेश्वरजी सवारे यांच्या माध्यमातून विराटन संघ आज बांधण्यात आला. त्यांचं शुभागमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, त्यांचंही शुभ सरबान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करू. रतन मामांना विनंती आहे आपण थोडंसं लक्ष द्या. खूप चांगलं डीजे वादन 2 दिवसामध्ये तुम्ही केलंय, परंतु आज मोठमोठे संघ खेळतात. खरं तर मेजवानी आहे सर्व प्रेक्षकांना. स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. पुन्हा एकदा वळूया ओमकारजी शेट्टी सरांकडे. धन्यवाद. षटक संपलं. मैदानावरती पहिल्या धावफलकावरती धावा आलेत 19. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 24. रन्सीतनं बनवायच्यात 31. सफाईचं क्रिकेट आहे ना. खरं तर टेंबी खोडावे गावापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. रॉकी ग्रुप ट्रॉफी असेल, रॉकी दादा आणि पूर्ण टीमच्या माध्यमातून एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवली जाते. त्यानंतर विराथनचं मंगलमूर्ती चषक असेल, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा सफाळे बेल्टमध्ये देखील पाहायला मिळतात आणि त्याच विभागात ना जी टीम इकडे आली आहे. फटका चांगला. वेलकम टू ग्राउंड. स्वॅग से करेंगे आपका भी स्वागत. जसं केलं प्रणयचं तसं ग्रँड वेलकम केलंय गोलंदाज हार्दिकचं आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. व्हॉट अ शॉट इज दॅट. ऍक्शन रिपला तुमच्या समोर राईट नंबर द विकेट. फिंगर रोल करत टाकला, जसा पडला तसा पिक केला. फुल पॉवरफुल हिट मॅन रोहित शर्मा स्टाईल. इट्स बिगी. क्या बॉलिंग केली. स्पेशली मी कौतुक करेल शहापूरचा विराट अर्थातच रोशन वैखंडे. 2 षटकाचा त्याचा स्पेल. आणि एक गोष्ट मागच्या इनिंगमध्ये तुम्ही थोडी मिस केली. रोशन वैखंडेनं जे षटक टाकलं ना ओव्हर नंबर 3, ते या स्पर्धेतील 3ऱ्या दिवसातील मित्रांनो आपण पाहिलं तर सर्वाधिक बेस्ट बॉलिंग फिगर होतं. अजून एक वन मोर स्टँड अँड डिलिव्हर. पहिला मिड विकेटला, दुसरा लॉंग ऑनला. आपण चर्चा करत होतो की या मॅच मध्ये 5 षटकार मारायचे आहेत बोरशेतीला आणि आतापर्यंत बोरशेतीनं मारलेत मैदानावरती 4 आणि सामना खुला केला. लेस दॅन रनबॉल आली आहे मॅच. कारण आज सफाळे मैदानावरती एक गोष्ट विसरली आहे की आपल्याला खेळायचं कोणासोबत. बेस्ट ऑफ बोरशेती आणि आपल्या करिअरचं सगळ्यात बेस्ट क्रिकेट मैदानावरती दाखवत असताना टीम बोरशेती. क्या बात आहे. आज ज्या अनुषंगाने टीम खेळती आहे, विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानावरती आलोय. विरोधकांच्या स्वप्नांना तोडत फोडत भावेश आणि बाई भागरे बॅटिंग करतोय. अजून एक एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. त्यानंतर चौकार. मागच्या 3 बॉलमध्ये आलेत रन 16. पहिल्या षटकात आलेत 19. धावा झालेत 35 आणि आता बनवायच्यात फक्त 15. बॉल शिल्लक आहेत 21. 21 बॉल आणि जिंकण्यासाठी मैदानावरती करायच्या धावा या ठिकाणी 15. बोरशेती या नावाचा डंका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये का वाजू लागला याचं एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण अर्जुन बांगर, रोशन वेखंडे, बाली भागरे, भावेश विशे या सगळ्यांनी केलेली मेहनत. आणि म्हटलं जातं ना 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी गरजेची असते 4 अक्षराची मेहनत. आणि बोरशेती त्या टॅगलाईन वरती खेळतं. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी
बेस्ट ऑफ बोरशेतीचा जीव तळमळतो बोरशेती गावाच्या क्रिकेटच्या पटलावरच्या सन्मानासाठी. प्ले फॉर प्रेस्टिज, प्ले फॉर प्राईड. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बाई भागरेसाठी. ऑफ 1 35 ला एक बाद. इथनं विकेट आली आहे पहिली, मिळाली आहे गोलंदाज हार्दिकला. खरं तर बंटीला या मॅच मध्ये अपयश येणं, जो एक महत्वाचा फलंदाज होता, 9 चेंडू 10 रन्स त्याच्या बॅटमधनं आले, तिकडे भरपूर काही गमावलं टीम मल्हार 11 विराथन. 35 ला एक. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर, राईट मोर द विकेट. फटका फर्स्टला समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नयन केने. वॉट अ कॅच. एक अप्रतिम झेल तिकडे टिपला. क्षेत्ररक्षक होते नयन आणि नयननं टिपली एक नयन रम्य नेत्रदीपक अशी कॅच. फलंदाज बाद अर्जुन बांगर. क्या बात आहे. आज डीजे देखील एक चांगल्या मूडमध्ये. टीमची टोटल स्कोरकार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलक सध्या धावफलकावरती थांबलाय. आतापर्यंत स्कोर तुम्ही पाहता 35. षटक मैदानावरती सुरू आहे. दुसरा पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तोडफोड मैदानावरती सुरूच राहिली आहे. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव मीत इंटरप्राइजेस आणि त्यांना फाईट करायला या मॅचचा विजेता. लाईन चांगली अपील होत आहे. इम्पॅक्ट इन लाईन स्टिक वरती जाऊन आदळतोय. हॅट्रिक कंप्लीट केली आहे आधी बाली भागरे, तदनंतर अर्जुन बांगर आणि आता टीमचा कॅप्टन रोशन वेखंडे. हार्दिकने केली आहे स्पर्धेतील विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती. षटक संपली आहेत 2 रन्स 35. विकेट गेलेत मैदानावरती 3. एक छोटासा डीजेवाला ब्रेक. त्याआधी आपण रणनीती मैदानावरती जर का पाहिली बोरशेतीची की सामना लवकर संपवायचा होता, थोडंसं अंमलात आलंय. 3 धक्के मैदानावरती हार्दिकने दिलेत आणि समीकरण उरलंय. येणारे 18 बॉल 15 धावेची गरज आहे. रणनीती त्यामध्ये देखील भरपूर सारी चर्चा होईल, कारण रितेश एक मोठं नाव आहे टीम विराथनचं आणि आता थोडंसं उशीर झाला कदाचित, बट इथे जी संधी काहीशी बाकी आहे ना, हाफ चान्स जशी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला होती 97% ज्यावेळी मॅच टर्न झाली होती पाकिस्तानच्या बाजूनं, त्यानंतर 8 बॉल 28 रन चेस करत विराट कोहलीनं जो इतिहास घडवला इथे तो डिफेंड करताना दाखवायचा टीम सफाळेला. पहिला बॉल लोवर फुल टॉस हलक्या हाताने खेळले, सॉफ्ट हँड बॉल येतो समोर लॉंग ऑनला. अजूनही मैदानावरती भावेश उभा, एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 3 बॉल मध्ये 5 रन वरती तो बॅटिंग करतो. न्यू बॅट मैदानावरती आला करण. 36 ला 3 सध्या बेस्ट ऑफ बोरशेती या मॅच मध्ये विराटन सफाळेच्या विरुद्ध. 14 धावेची अजूनही गरज. रितेश तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर करण. चांगला बॉल टप्पा पडला. हीच तर चर्चा करत होतो की पहिलं षटक महागडं पडलं काही हरकत नाहीये, सेकंड स्पेल मध्ये आणणं तुमच्या टीमच्या ट्रम्प कार्डला. कारण कधी कधी काय होतं ना राजेश दादा, वेळ निघून गेल्यानंतर हुकमाचा इक्का देखील कामा येत नाही. पण या मॅच मध्ये काही ना काही संघर्ष मैदानावरती करायचा ना, तर शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण इथे का आलोय ते विराटनला सांगायचंय, तर मोठं फाईट बॅक द्यावं लागेल. इथे फटका फसला, बॉल हवा तर डाऊन दी बॉल फिल्डर आहे, टिपला जाईल का झेल, हो कॅचेस विन द मॅचेस. आणि चौथा धक्का मैदानावरती लागतोय. या ठिकाणी टीम बेस्ट ऑफ बोरशेतीला फलंदाज बाद.
विनर विनर खेळली जाईल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जय जोटिंग देवरुंग आणि त्यांना फाईट करेल श्रीलवन मोहाची वाडी. अशा मॅचेस आज तुम्हाला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानावरती येतोय दादू भागरे. अनेक यंगस्टर्स सध्या आपल्याला पाहायला मिळतात टीम बोरशेतीच्या दरम्यान खेळत असताना या मॅचमध्ये. सध्या ना शहापूरचं क्रिकेट तुम्ही पाहिलं ना तर एक काळ होता भातसई असेल धसई असेल या टीमच्या नावानं ओळखलं जायचं. त्यानंतर आपण पाहता विजयबाई भगत यांची स्पर्धा अर्थातच भगवा चषक यासाठी शहापूरचं क्रिकेट ओळखलं जातं. मात्र अलीकडच्या काळात गावदेवी गोटेगर बेस्ट ऑफ बोरशेती या दोन टीम्स अशा ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर शहापूरचं नाव पोचवलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सातत्यानं महाराष्ट्राच्या बाहेर देखील भ्रमंती चालू असते शहापूर विभागातील वन ऑफ द ग्रेट लेजंडरी क्रिकेटर आणि त्या सोबतीनं तितकेच नामांकित असे अंपायर मुन्ना पठाण सर ते मॅच एन्जॉय करत असतील. आपलं देखील तितकंच हार्दिक स्वागत आहे. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल थर्डचा कॉल आहे. थोडंसं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा मैदानावरती उचलला. इथे मिस्टेक्स करून चालणार नाही आहेत. सिंगलला डबलमध्ये डबलला ट्रिपलमध्ये कंप्लीट करण्यात आला. थोडंसं दबाव जो बनवला होता ना रितेशनं सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. या ज्या 3 रन्स आल्या तिकडनं रनअप बॉल त्याच्या षटकामध्ये धावा येतात आणि पुन्हा एकदा समीकरण सोपं होतं. येणारी 14 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. भावेश विशीची विकेट इम्पॉर्टंट आहे. इथनं देखील पुनरागमन या मॅचमध्ये होऊ शकतं. भावेश विशीला थांबवणं गरजेचं आहे. त्याला बाद करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रितेश तयार आहे. राईट मोर द विकेट आलाय. सॉफ्ट हँडनं खेळतोय भावेश. माहिती या मॅचमध्ये कुठेही घाई करायची नाहीये. शेवटपर्यंत मॅचचा अंतिम बॉल टाकला जात नाही, शेवटची रन बनत नाही तोपर्यंत जिंकणार कोण याचं उत्तर आणि प्रडिक्शन तुम्हाला क्रिकेटमध्ये मिळत नाही. त्या निर्णयाची वाट पाहायची आहे. तोपर्यंत वाट मैदानावरती आपल्या स्वप्नांची शोधायची आहे. तर रस्ता तुम्हाला स्वतः बनवावा लागेल. 40ला 4 ऑन साईडला फटका चांगला आहे. लांबून खेचलाय. शेतक्षक आहे डीपमध्ये प्रणय. एकाच ॲक्शनमध्ये उचलतोय. थ्रो केला जाईल. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होती आहे आणि षटक मैदानावरती संपलाय. फक्त 6 रन्स खर्च केले. म्हणून तर म्हणालो ना रितेश ज्यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती याला पहिला बॉल देखील त्यानं डिलिव्हर केला नव्हता की या बॉलर्सला ना पॉवर प्लेमध्ये येणं गरजेचं होतं. जिथे 19 खर्च झाला तिथे रितेशमध्ये ती ताकद होती त्याच्या गोलंदाजीमध्ये की इथला मॅचला तो कलाटणी देऊ शकणार होता. बट त्याचा वापर थोडासा उशिरा झाला आणि मैदानावरती भरपूर काही गमावलंय. कारण आता येणारे 12 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावा करायच्या टीम बोरशेतीला. 3 षटकात 41 आलत आणि 12 बॉलमध्ये 9 करायच्यात. त्यामुळे समीकरण अगदी सोपं. चेक मुख्य व्यासपीठावरती नुकताच त्यांचा शुभागमन झालं. खरं तर नवीन बडवली गावावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. असे आमचे रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी 2 सायकल आम्हाला देण्यात आलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अक्षयजी म्हात्रे साहेब त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि अजयजी साठपे अक्षयजी साठपे आणि अजयजी म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगल नंतर समीकरण मैदानावरती बदलेल. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जाते. 42 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे गोलंदाज प्रणय पाटील. पहिल्या षटकामध्ये जो प्रणय आपण पाहिला ना कदाचित इथल्या क्राऊडला बदलापूर शहराला प्रणयला देखील सांगायचं आहे आधी जो पहिला तो डुप्लिकेट होता. सरप्राईज ओरिजिनल स्टार इज बॅक. ती बॉलिंग या मॅचमध्ये इम्पॉर्टंट आहे. कारण आता बोरशेती ड्रायव्हिंग सीटवरती या मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दादू 3 बॉल 5 भावे 4 बॉल 6. हलक्या हाताने खेळलेत. फटका चांगला इनसाइड आउट आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचे कॉपी बुक स्टाईल पुस्तकी फटका देखणा फटका. बॉल सीमा पार 4. या चौकारानं स्कोर पुढे फ्लाय होतो 46. 4 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच फिनिश करायची आपल्या स्टाईलने आणि हो सामना इथे जिंकलाय टीम बेस्ट ऑफ बोरशेती. अभिनंदन आणि हार्ड लक टीम मल्हार 11 मंगलमूर्ती विराथन. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती सज्जनजी मस्कर साहेब त्यांचंही शुभागमन आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती खरं तर आज जो विराटन संघ बांधण्यात आला होता ते आमचे ज्ञानेश्वरजी सबारे साहेब त्यांचा शुभ सन्मान आपण करू या मंचावरती. मी विनंती करतो ज्ञानेश्वरजी सबारे साहेबांना की आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू.